नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र नगर परिषद भरती 2026च्या संदर्भात हा महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र नगर परिषदेमध्ये असणारे गट क आणि गट ड पदाच्या भरती प्रक्रियेबद्दल चर्चा करणार आहोत. या संदर्भात अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गट क किंवा गट ड ची जी पदभरती आहे, ही पदभरती करण्यासंदर्भातल्या जी कार्यवाही आहे ही अतिशय युद्ध पातळीवर शासन स्तरावर सुरू आहे. आणि त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे सेवा प्रवेश नियम तयार करणं. आणि सेवा प्रवेश नियम जे आहेत हे नगर परिषद प्रशासन संचालनालय तयार केलेले आहेत. आणि त्या सेवा प्रवेश नियमांचं हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आपण पाहू शकतो. प्रति जिल्हा सहयुक्त नगरपालिका प्रशासन व शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सर्व राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पदभरती प्रक्रियेबाबत. ह्या पदभरती प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आहे तो म्हणजे सेवा प्रवेश नियम तयार करणं. आणि त्याच्या संदर्भातलं हे पत्र आपण पाहू शकतो की सर्व जिल्हा सहआयुक्तांना पाठवण्यात आलेलं आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषदा नगरपंचायतीमधील गट क व ड च्या स्थायी रिक्त पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कळवण्यात आले आहे. संदर्भ क्रमांक 2 बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलाबद्दल विचारणा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सोबत जोडलेले सेवा प्रवेश आदेश 2024 दिनांक 20/3/2025 रोजीचा आदेश व शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सेवा सरळ सेवा पदभरतीच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. या ठिकाणी हे जे सेवा प्रवेश आदेश 2024 आहेत याच्याप्रमाणेच कार्यवाही करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या पदभरतीचा मार्ग जो आहे हा मोकळा झालेला आहे. या ठिकाणी आपण 20 मार्च 2025 चे जे सेवा प्रवेश नियम आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नगर परिषद व नगरपंचायत सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण शर्ती विशेष आदेश 2024 हा जो आदेश आहे या आदेशाप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवण्यात यावी हे सांगण्यात आलेलं आहे. हे आदेश आपण सविस्तर या ठिकाणी पाहू शकतो. या आदेशामध्ये ही जी सर्व पदं आहेत ह्या पदांच्या बद्दलच्या तरतुदी आहेत. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की जी गट क व गट ड ची जी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे ही सुरू होण्यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम होता. याच्या अगोदर सुद्धा आपण एमपीएससीचं जे पत्र होतं किंवा एमपीएससीची जी नियमावली होती याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की एमपीएससीने अगोदर जाहीर केलेलं आहे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर हे जाहीर केलेलं आहे की सर्व विभागाचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्याचं काम चालू आहे. आणि ज्या विभागाचे सेवा प्रवेश नियम पूर्ण झालेले आहेत अशा विभागाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या हे लक्षात येत आहे की नगर परिषद किंवा नगरपालिका गट क आणि गट ड यांची जी पदं आहेत ही पदं भरण्याची प्रक्रिया आता यानुसार सुरू झालेली आहे. यामार्फत कोणती पदं भरली जातील तर गट क ची जी रिक्त पदं आहेत यामध्ये वरिष्ठ लिपिक असेल, लिपिक टंकलेखक असेल, वरिष्ठ लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, उद्यान पर्यवेक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाला सहाय्यक, वीजतंत्री व वायरमन, पंप ऑपरेटर, आरेखक यासारखी गट क ची पदं जी आहेत ही या भरती प्रक्रियेमार्फत भरली जाणार आहेत. त्याच्यानंतर गट ड ची जी पदं आहेत त्यामध्ये शिपाई आहे, हवालदार किंवा नाईक आहे, वॉलमन आहे, अग्निशामक विमोचक आहे म्हणजे फायरमॅन आहे, सफाई कामगार आहे आणि मुकादम आहे. ही जी पदं आहेत ही गट ड ची रिक्त पदं महाराष्ट्र नगर परिषदेची भरली जाणार आहेत. त्यानंतर याच्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रतेमध्ये बदल झालेत. आपल्याला सर्वांना माहिती असेल की याच्या अगोदर ज्या परीक्षा होत होत्या त्यामध्ये लिपिक टंकलेखक सारखी जी पदं आहेत यासाठी पात्रता जी होती ती 12वी उत्तीर्ण होती. परंतु आत्ता मात्र ही आवश्यक अर्हता जी लिपिक टंकलेखक पदासाठी करण्यात आलेली आहे ही अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मराठी जे टायपिंग असलं पाहिजे ते 30 शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग जे आहे हे 40 शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे. MSCIT किंवा त्या समकक्ष संगणकाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे. हे लिपिक टंकलेखक पदासाठी ही पात्रता आहे. यामध्ये इतर तांत्रिक पदाची जी अर्हता आहे ती सुद्धा स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्याकडेही सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. वाहन चालकसाठी 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि 3 वर्ष अनुभव अधिक वाहन परवाना असला पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव सुद्धा असला पाहिजे आणि 3 वर्ष पूर्वीचा वाहन परवाना असला पाहिजे. उद्यान पर्यवेक्षक या पदासाठी BSc ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर असलं पाहिजे.
3 वर्ष अनुभव असेल तर प्राधान्य, अर्थात ते सक्तीचं नाहीये. 3 वर्ष अनुभव असेल तर प्राधान्य. ग्रंथपालसाठी ग्रंथालय शास्त्र पदवी जी बिलीपची पदवी आहे ती असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. पंप ऑपरेटरसाठी SSC आणि ITI पंप ऑपरेटरचा असला पाहिजे. अनुभवधारकास प्राधान्य दिलं जाईल. वीज तंत्रीमध्ये सुद्धा SSC आणि ITI इलेक्ट्रिशियनचा असला पाहिजे. 3 वर्ष संबंधित अनुभव असला पाहिजे. त्याच्यानंतर अग्निशमन सेवामध्ये फायर डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये वाहन चालक कम ऑपरेटरचं जो आहे त्यामध्ये फायरमन आणि वाहन चालक कम ऑपरेटरसाठी 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि 6 महिने अग्निशमन प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. उंची 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी 157 सेंटीमीटर आहे. दृष्टी विना चष्मा असली पाहिजे, 6x6 म्हणजे अगदी परफेक्ट विजन असला पाहिजे आणि जड वाहन परवाना असणं आवश्यक आहे. अग्निशमक सेवकाला वाहन चालक असेल किंवा वाहन चालक कम ऑपरेटर किंवा फायरमन पदासाठी. त्याच्यानंतर भरतीचे नियम आणि अटी ह्या बाकी सर्वसाधारण आहेत. उमेदवार भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. महाराष्ट्राचा रहिवासीचं जे प्रमाणपत्र आहे किमान 15 वर्षाचा अधिवास महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे. त्यानंतर वयोमर्यादा किमान 18 वर्ष, कमाल शासन निर्णयानुसार 38 किंवा राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त अपत्य असता कामा नयेत. 2 वर्ष परिवीक्षाधीन कालावधी असेल. प्रोबेशन पिरियड जो आहे हा 2 वर्षाचा असेल. त्याच्यानंतर तुम्ही स्थायी कर्मचारी म्हणून रुजू होता. यासाठी ही सर्व भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जी जिल्हा निवड समिती तयार करण्यात आलेली आहे त्यांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असणार आहेत. सहआयुक्त हे सदस्य सचिव व निमंत्रक असतील आणि मुख्याधिकारी जे आहेत संबंधित नगर परिषदेचे ते सदस्य असणार आहेत. समितीमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी, महिला व समाज कल्याण अधिकारी यांचा देखील समावेश असणार आहे. आता ही जी निवड प्रक्रिया आहे ही या पुढे सुरू होईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काही महिन्यामध्ये याची जाहिरात प्रसिद्ध होईल. वृत्तपत्रांनी ऑनलाईन प्रसिद्धी दिली जाईल. त्याच्यानंतर लेखी परीक्षा होईल. ही जी लेखी परीक्षा आहे ही अर्थातच आता सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत, म्हणजे शक्यता आहे की गट क ची जी लेखी परीक्षा आहे ही MPSC मार्फत घेतली जाऊ शकते आणि अगदी लगेच जाहिरात आली तर ती TCS IBPS मार्फत सुद्धा होण्याची शक्यता आहे, पण MPSC घेण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर मग गुणवत्ता यादी होईल. त्याच्यानंतर तुमची कागदपत्रांनी चारित्र्य पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर नियुक्तीचा तुम्हाला आदेश पारित केला जाईल. अंतिम निवड आणि तुम्ही रुजू व्हाल. अशा प्रकारची ही सगळी प्रक्रिया असेल. तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं आहे की जे नगर परिषदेच्या परीक्षेची किंवा या गट क ड पदभरतीची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना आता खरं तर जोखून देऊन अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, कारण ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. सेवा प्रवेश नियम कोणते वापरावयाचे याच्याबद्दल निश्चिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे पार पडेल अशी आपल्या सर्वांनाच अपेक्षा वाटते. यामध्ये कार्यक्षेत्र जे असणार आहे हे याचं प्रशासकीय मुख्यालय जे आहे हे बेलापूरला आहे, नगर परिषद संचालनालयाचं. त्याच्यानंतर यामध्ये प्रशासकीय सेवा आणि अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा यांचा सुद्धा समावेश असणार आहे. तर अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया सुरू होण्यामधला पहिला अडथळा, पहिला टप्पा आणि महत्त्वाचा टप्पा हा शासनाकडून पूर्ण करण्यात आलेला आहे. सेवा प्रवेश नियमांची निश्चिती झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद गट क आणि गट त ही जी पदभरती आहे ही त्वरित होईल अशी अपेक्षा वाटते. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.